दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि या दिवसाचं महत्त्व हे गायीच्या पूजेशी जोडलेलं असतं. दीपावली या मंगलमय आणि आनंददायी सणाची सुरुवात वसुबारसच्या उत्सवापासून होत असते आणि त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा बलिप्रतिपदा आणि शेवटी भाऊबीज यांसारखे वेगवेगळे उत्सव दिवाळीच्या सणाच्या वेळी आपण साजरे करतो. वसू म्हणजे काय, तर वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. त्याचबरोबर वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते. जर तुमच्याकडे गाय आणि वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही एखाद्या कागदावर गाय आणि वासराची चित्र रेखाटू शकता आणि अशा काढलेल्या चित्राची सुद्धा तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. आणि जर तुमच्याकडे प्रत्यक्षरित्या तुम्हाला गाय आणि वासराची पूजा करता आली तर ती सर्वोत्तम राहील. मात्र तशी पूजा करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही गाय आणि वासराची मूर्ती या दिवशी नक्की खरेदी करू शकता आणि मग त्याची पूजासुद्धा करू शकता. किंवा कागदावर रेखाटलेल्या चित्राची पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्यफळ प्राप्त होणार आहे. वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नाचं प्राथमिक स्तोत्र आहे. त्याचबरोबर असंही मानतात की या दिवशी देवी लक्ष्मी, जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते, ती गायीचं रूप धारण करते आणि म्हणून या दिवशी लोक लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करत असतात. वसुबारस कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येतो, जो चंद्राचा क्षीण कालावधी असतो. लक्ष्मी या दिवशी गायीचं रूप धारण करते. याशिवाय या दिवशी रमा एकादशी हा महाशुभ संयोग सुद्धा जुळून आलेला आहे. त्यामुळे जे कोणी एकादशीचं व्रत करत असतील, या भक्तांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. दिवसभर उपवास करून मग संध्याकाळच्या वेळी गाय आणि वासराची विधिवत अशी पूजा करायची आहे आणि मग गायीला नैवेद्य दाखवून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर या व्रतामध्ये गहू आणि दुग्धजन्य पदार्थ वापरण्यास सक्त मनाई आहे. म्हणजेच या दिवशी तुम्ही गव्हाची चपाती किंवा गव्हापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाऊ शकत नाही किंवा दुधापासून बनवलेला पदार्थसुद्धा खाऊ शकत नाही. एकादशीच्या दिवशी भात खाणं वर्ज्य मानलं जातं, परंतु या एकादशीला गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेचा दिवससुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही गहू सुद्धा खाऊ शकत नाही आणि दुधापासून बनवलेले पदार्थसुद्धा खाऊ शकत नाही. या दिवशी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही कृष्णाच्या नावाचा जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला सतत करायचा आहे. याशिवाय श्रीकृष्णाचे श्लोकसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ज्या जोडप्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांनी या दिवशी नक्की उपवास ठेवावा आणि नंदिनीला प्रार्थना करावी, गाईला प्रार्थना करावी की त्यांना मुलांसह आशीर्वाद द्या. आणि या व्रताला नंदिनी व्रत असं सुद्धा म्हटलं जातं. आता गावाकडे जेव्हा वसुबारस असते त्या दिवशी गाईला लोक सकाळी स्नान घालतात. त्यानंतर गाईला हळद, चंदन याचा टिळा लावला जातो. तिच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातला जातो. तिच्या पायाची पूजा केली जाते, वासराची पूजा केली जाते आणि मग तिला ओवाळून मग तिला नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी तिला गहू आणि अंकुर यांपासून बनवलेले पदार्थ सुद्धा खायला घातले जातात. अशा प्रकारे गायीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. जेव्हा आपण घरामध्ये वसुबारसची पूजा करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जो तुम्ही पाट ठेवणार आहात त्या पाटाच्या खाली तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. मग त्याच्यावर पाट ठेवून एखादं कापड तुम्ही ठेवू शकता, जे तुमच्याकडे असेल ते. आणि मग त्यावर तुम्हाला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. तुमच्याजवळ असणारी पणती किंवा दिवा तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे. या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत. यानंतर तांदळाच्या 3 राशी करून पहिल्या राशीवर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. दुसऱ्या राशीवर तुम्हाला गाय आणि वासराची मूर्ती ठेवायची आहे. तिसऱ्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला श्रीकृष्ण, एकादशी निमित्त तुम्हाला श्रीकृष्णांची भगवान विष्णूच्या रूपामध्ये पूजा करायची आहे. आणि तिघांना ठेवल्यानंतर त्यांना सुद्धा हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता किंवा तुमच्याकडे बनवलेला पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता.
अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी वसुबारसेची पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप नैवेद्य दाखवून मग तुम्हाला श्रीकृष्णांच्या मंत्राचा 108 वेळा जप करून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आता वसुबारस हा सण का साजरा केला जातो त्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. परंतु बघायला गेलं तर आपल्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे जे काही दिवस येतात या दिवशी म्हणजेच बैलपोळा असेल, गोवत्स द्वादशी असेल, या दिवशी आपण गाय वासराची पूजा करतो, बैलपोळ्याला बैलाची पूजा करतो आणि त्यांच्याप्रती असलेली आपली कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. गाय म्हणजे कामधेनू, शुद्धता, गैरकामुक, प्रजनन क्षमता, त्याग आणि मातृस्वभाव दर्शवणारी अशी ही गायीची व्याख्या आपल्याला सांगता येईल. गाय आपल्या सनातन धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची देवी मानली जाते आणि शक्तिशाली आशीर्वाद देणारी सुद्धा मानली जाते. जर तिची पूजा आणि आदर प्रेम आपण जर दाखवलं तर तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा आणि पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा असते असं सुद्धा मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तिची पूजा करण्याची संधी तुम्ही चुकवू नका. आता आपण ही कथा बघूया जी समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्माच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनापूर्तीसाठी ही पूजा केली जाते. तसेच असं सुद्धा म्हणतात की या दिवशी श्री हरी विष्णूंची आपतत्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडामध्ये येत असतात आणि या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करत असतात आणि म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि त्यामुळे या दिवसाचं विशेष असं महत्त्व आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरं केलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात आणि म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. त्यामुळे या दिवसात तुम्हाला दारामध्ये रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात करायची आहे. संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करायची आहे. गायीच्या पायावर पाणी घालायचं, मग गायीला हळद कुंकू फुले अक्षता फुलांची माळ वाहायची आहे. वासराची सुद्धा अशाच रीतीने पूजा करून घ्यायची आहे. निरांजनाचं ताट तयार करायचं आहे. निरांजनाने तुम्हाला गाय आणि वासराला दोघांनाही ओवाळून घ्यायचं आहे. गायीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे. गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला त्या गायीला प्रदक्षिणा घालायची आहे. जवळपास जर तुमच्याकडे गाय उपलब्ध नसेल तर घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय आणि वासराचे चित्र जरी तुम्ही काढलं तरी सुद्धा चालणार आहे. आता आपण या दिवसाचे काही नियम बघूया. या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रियांनी दिवसभर गहू आणि दुधाचे पदार्थ खायचे नाहीयेत. या दिवशी उपवास सोडताना तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेची भाजी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. याशिवाय आपल्याला दूध देणाऱ्या आपली पोषण करणाऱ्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खायचे नाहीयेत. याशिवाय काही ठिकाणी तव्यावर बनवलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्या गोष्टी अवश्यरित्या पाळा. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि आपल्याला सुख लाभावं, आपलं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं म्हणून स्त्रिया ही पूजा करत असतात. तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.